कालचा जो मी व्हिडिओ पाठवला त्याला खूप चांगल्या कमेंट आलेल्या आहेत, खूप साऱ्या ताईंनी कमेंट केलेल्या आहेत। मी झोपलेली होती 2 वाजता, आता 6 वाजलेले आहेत। तर मुलांनी मॅगी केल्या वाटतं, वास येतोय किचन मधनं। तर बघू चला काय केलेलं आहे, तर बघू आपण काय केलेलं आहे मुलांनी मॅगी। बघू बरं, वास यात लागलेला आहे किचन मधून। विघ्नेश काय चाललंय रे? मॅगी तू स्वतः केली एकट्याने का दादानी दोघांनी? आणि तिकडे काय केलंय? मम्मीसाठी? बाबा बाळ माझं लाडका आहे मम्मीचा। मम्मी झोपली, आता चहा ठेवला, इकडे मॅगी केल्या। सर्वांनी मॅगी खाया विघ्नेशने केलेली, संपून जाईल सर्वांनी मॅगी खाया। तर चला चहा घेतलेला आहे, मुलांनी केलेला होता तो, तोंड धुतलं आणि चहा घेतलेला आहे। मी जरा फ्रेश वाटेल मग मुलांना। माझ्या बाळाला आज मॅगी केली आहे ना मा। मुलांनी केलेला चहा घेतला की खरंच वेगळंच फिलिंग असतं। तर मस्त वाटलं, कोणीतरी चहा तरी करून द्यावा असं वाटत असतं। तर करून दिलेला आहे मुलांनी चहा, आणि प्यानी मी आता मस्त लागला। चहा छान करतात माझी मुलं। हाय हॅलो सर्वांना, गुड इव्हनिंग। कालचा जो मी व्हिडिओ पाठवला त्याला खूप चांगल्या कमेंट आलेल्या आहेत, खूप साऱ्या ताईंनी कमेंट केलेल्या आहेत। कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं चॅनल मोनोटाईज झालं। तर हो ताईंनो, तुमच्या आशीर्वादानेच सर्व काही झालेलं आहे। तर तुम्ही सपोर्ट करताय, खूप चांगला सपोर्ट तुमचा आहे, म्हणून झालेला आहे। तर चला आता मी मार्केटला चाललेले आहे। मार्केटला चना डाळ वगैरे आणायची आहे ना, म्हणून चाललेले आहे। चना डाळ मला दळून आणायचे। मी असं बेसन पीठ बाहेरचं दुकानातलं आणत नाही, कारण ते राहत पण नाही चांगलं जास्त दिवस, आणि भेसळ असते त्या पिठामध्ये, म्हणून मला ते आवडत नाही। उपवास असतो, सणवार असतो, त्यावेळेला आपण भजी भाजतो, त्यावेळेला घरातल्या पिठाची जर भजी भाजली ना खूप छान लागतात। त्यामुळे मी कायम ना डाळ आणून दळून आणत असते। 3 किलो आणली की 2-4 महिने बघायला लागत नाही। तर म्हटलं चना डाळ संपलेली आहे, मला परवाच आणायची होती। तर म्हटलं चला आता भाजी पण बघू थोडीफार आहे का, आणि चना डाळ पण आणायची आहे। भाजी पण आणायची जाते, आपण भाजी बघितलं तर खूप बाहेर महाग आहे, पण बघते भाजी पण थोडी घेऊन येते, त्यानंतर चना डाळ सुद्धा घेऊन येते। तर चला जाऊन येऊ मार्केटला। तर चला जाऊन येऊ आपण मार्केटला। मी आलेले आहे मार्केट वरून, तर तुम्हाला सामान दाखवते। चना डाळ फक्त आणि बटाटा घेऊन आलेले आहे, भाजी वगैरे काही घेऊन आली नाही, कारण भाजी खूप महाग आहे आणि पाऊस बाहेर आहे, त्यामुळे खूप अशी ओली झालेली आहे भाजी। ती काही 2 दिवस किंवा 3 दिवस राहणार नाही, त्यामुळे भाजी काही मी आणलेली नाही। सकाळच्याला आहे भेंडी, आता म्हटलं बटाटा वगैरे करायचं सुक्का, तर बटाटा म्हणून घेऊन आलेले आहे, आणि डाळ आणलेली आहे चना डाळ। ती दळाई पण द्यायची आहे, मला दळण सुद्धा करायचं आहे। दळण दुपारीच करायचं होतं, खरं झोपली तिथंच झोप माझी लागून गेली, कारण दिवसभर काम करायचं, सकाळी लवकर उठायचं, त्यामुळे खूप कंटाळा आला। आता झोपली तिथं, आणि मग 6 वाजले, मुलांनी उठवलं तेव्हाच मी उठली। मुलांनी चहा वगैरे करून दिला। तर चहा वगैरे मुलं करतात माझी, कधीतरी म्हणजे कधीतरी करतात, करून देतात। तर खरंच आपल्याला वाटतं ना कधीतरी आपल्याला चहा तरी कुणीतरी करून द्यावा, तर देतात माझी मुलं। तर चला दळण करते अगोदर आणि चक्कीत ठेवून येते, त्यानंतर स्वयंपाक सुद्धा मला करायचा आहे। तर चला दळण करून घेते, त्यानंतर
स्वयंपाक करायला लागते. तर ही बघा चणा डाळ 3 किलो आणलेले आहे, आपल्याला दळाय द्यायचे आहे म्हणून. आणि हे बटाटा आणलेले आहेत. बटाटा बाहेर ना गाडी आली ती खूप छान आहेत बटाटा. दुकानात गेलं की 40 रुपये किलो. आणि 2 दिवस पुरेल एवढं घरामध्ये पीठ आहे, तरीसुद्धा मी आता दळून आणते. कारण पीठ, मीठ, साखर, दूध, तांदूळ ह्या 4-5 वस्तू कधीच संपून द्यायच्या नाही आपल्या घरामधल्या. कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही. ह्या वस्तू आहेत ना, थोड्या आहेत आपल्या घरामध्ये, तोपर्यंतच आपण घेऊन यायचं आहे. आता ही चणा डाळ आणलेली आहे ना दुकानातून, ती पण साफ करून घेते. कारण कुठंही खडादोंडा आहे का बघूनच आपण चक्कीत दळाय द्यायची आहे. साफ असली तरीसुद्धा एक सूप मारायचं आणि त्यानंतरच दळाय द्यायची. म्हणजे कुठलं आपल्या मनात पण राहत नाही खडादोंडा राहिला असेल किंवा काय. आता मी डाळ पण साफ केलेली आहे. तर आता ज्वारी आणि तांदूळ आहेत ना ते साफ करायचे आहेत. तर तांदूळ आणि ज्वारी मी मिक्स करून दळून आणते. तर सेम घेते. म्हणजे 4 किलो तांदूळ घेतले तर 4 किलो ज्वारी घेते आणि दोन्ही मिक्स करून दळून आणते. फक्त ज्वारीची भाकरी आम्हाला आवडत नाही. तर ज्वारी पण आता साफ करून घेते. त्यानंतर आता गहू पण घेणार आहे साफ करून. तर चला सर्व आहे ते दळण करून घेते. आता सर्व दळण आहे ते करून झालेलं आहे. आता गोणीमध्ये गहूना ओतते आणि त्यानंतर बांधून घेते गोणी. आणि चक्कीत सुद्धा आत्ताच ठेवून येते. कारण आता ठेवली म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत भेटतील. तर पाऊस पण आहे बाहेर, पण छत्री नेऊ का नको झाले. कारण छत्री कशी धरायची आणि 2 दळणं आहेत, त्यामुळे इथं जवळच आहे चक्की, काही लांब नाही. पण जड पण आहेत ना. पिशवी घेते आता काकामध्ये आणि गोणी आहे ते हातामध्ये घेते. तर चला ठेवून येते चक्कीमध्ये. चक्कीतून दळण ठेवून आली. त्यानंतर म्हटलं आता झाडू मारायचा. कारण सगळी लादी आहे ना ती घाण झालेली आहे. कारण धान्यामध्ये पावडर टाकलेली होती, ती सर्व लादीवरती पडलेली होती. तर आता धान्यामध्ये आपण पावडर वगैरे टाकतो, तुम्हाला माहितीच आहे. मी व्हिडिओ तुम्हाला करून पाठवलेलाच आहे. धान्यामध्ये काय टाकावं, कोणकोणत्या वस्तू टाकाव्या, धान्य आपलं कसं टिकवून ठेवावं वर्षभर, तो व्हिडिओ तुम्हाला मी यूट्यूब चॅनेलवरती पाठवलेलाच आहे. बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच बघा. तर आता वरून पण झाडू मारून आली. कारण वर पण मुलं बसलेली होती ना दुपारी अभ्यास करायला. तर सर्व काही घाण केलेली होती मुलांनी. तो पण झाडू मारला. आता खालचा पण राहिलेला तो पण मारला. तर सगळी पावडर वगैरे सगळी घाण पडलेली होती ती गोळा करून घेते. आणि मला आता भांडे घासायचे आहेत. किचनवर खूप मोठा पसारा पडलेला आहे भांड्याचा. कारण दुपारी मी घासली नव्हती ना, कंटाळा आलेला म्हणून. तर चला भांडे घासून घेते. आता दळण ठेवून आली, झाडू मारला. आता भांडे घासायची राहिली. किचनवरची भांडे घासून घेऊ. कारण दुपारी मी भांडे घासली नव्हती. भांडे घासून घेते आणि थोडं लादी पण पुसायची आहे. कारण दळण केलंय ना त्याचा धुळा वगैरे थोडा बसलेला आहे. मी दळण बाहेरच करत असते, पण आता पाऊस आहे त्यामुळे काय बाहेर केलं नाही, घरातच केलं. तर भांडी घासून घेते आणि त्यानंतर मी लादी पुसून घेते. आता मी किचनमध्ये आलेले आहे. तर आपली भांडी जे काही सकाळपासून पडलेली होती ना ती घासून घेऊ. मटकीची भाजी पातळ करणार आहे आणि बुर्जी करणार आहे. त्यामुळे इकडे कढई ठेवलेली आहे आणि इकडे टोप ठेवलेले आहे. तर 9:15 वाजायला आलेले आहेत. आता लगेच आपण स्वयंपाक करून घ्यायचा आहे. तर मटकीची भाजी टाकून घेऊ आपण. किचन मधली भांडे घासून घेतली, त्यानंतर लादी सुद्धा पुसून घेतली. आता म्हटलं स्वयंपाक करायचा आहे ना तो करून घ्यायचा. कारण 9:15 वाजून गेलेल्या होत्या. तर इकडे आपल्याला मटकीची भाजी करायची आहे आणि कढई ठेवली आहे ना ती दिसते तुम्हाला, त्यामध्ये बुर्जी करायची आहे. म्हणून मी कांदा जास्त चिरून घेतलेला होता. तर मटकीची भाजी करण्यासाठी पातेलं गरम करण्यासाठी शेगडीवरती ठेवलं.
पातेलं गरम झालं की त्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलं. तेल गरम झालं की 4-5 लसणाच्या पाकळ्या घेऊन चेचून त्यामध्ये टाकल्या तेलामध्ये. त्यानंतर लगेच आपण कांदा टाकला. कांदा आपला चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपली मटकीची भाजी छान लागते. तर आता इकडे कढई पण तापलेली होती ना, त्यामध्ये सुद्धा सगळा कांदा चिरलेला आहे तो टाकला. तर 4 ते 5 कांदे छोटेवाले मी चिरून घेतलेले होते. बारीक असे कापायचे कांदे, म्हणजे लवकर भाजला जातो आणि खूप छान मस्त टेस्टी अशी भुर्जी आपली लागते. त्यामुळे बारीक असा कांदा चिरावा. तर आता मी इकडे कांद्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेणार आहे. अर्धा चमचा आता इथे मटकीच्या भाजीमध्ये मीठ टाकणार आहे, म्हणजे कांदा आपला लवकर भाजला जाईल. आणि आता कढईमध्ये जो कांदा आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे. तो सुद्धा कांदा जास्त आहे, त्यामुळे मीठ टाकल्याने लवकर भाजला जाईल. तर आता हलवून घेऊ. जो कांदा आहे ना, तो हलवून घ्यायचा, म्हणजे सगळं मीठ आहे त्या कांद्याला लागलं जातं. कढईमधला कांदा आहे ना, तो आता चांगला भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. इकडे गॅस पण मी फास्ट ठेवलेला आहे आणि इकडचा गॅस बंद केलेला, तर चालू करतो कारण खूप तेल तापलेलं होतं. चालू केलेला आहे. आता हा कांदा पण आपण भाजून घेऊ. इकडे मटकीची पातळ भाजी करायची आहे आणि इकडे भुर्जी करायची आहे. भुर्जी तुम्हाला अनेकदा दाखवलेली आहे करून मी, पण परत एकदा आज आणि दाखवते. तर कांदा भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटो मागणं टाकायचं आहे भुर्जीमध्ये. आता पातेल्यामधला कांदा आपला भाजलेला आहे, मटकी टाकून घेऊ. मटकी पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली हलवून घ्यायची आहे तेलामध्ये. आता मस्त मटकी अशी तेलामध्ये भाजलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला. आता हे मसाले सगळे हलवून घेऊ. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे 1.5 चमचा. हलवून घेऊ हा मसाला. आता मी शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकते. शेंगदाण्याचं कूट सुद्धा यामध्ये हलवून घ्यायचं. आता हा चांगला मसाला 1 मिनिट भाजून घेऊन पाणी ओतायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकू. पाणी मी 1.5 ग्लास ओतणार आहे, म्हणजे 2 ते 3 वाट्या आपल्याला मटकीची पातळ भाजी करायची. आता आपण मटकीची भाजी टाकून घेतली. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मटकीच्या भाजीचा. तोपर्यंत आपला कांदा सुद्धा इकडे भाजलेला आहे, तो हलवून घेऊ. आता ही भाजी इकडे ठेवल्या. कढईमध्ये कांदा भाजतोय ना, ती कढई उचलून इकडे ठेवलेली आहे. आपल्याला भुर्जी करायची आहे ना. आता धना पावडर टाकते अर्धा चमचा. गरम मसाला टाकला अर्धा चमचा. हळद टाकू अर्धा चमचा. आता हे सगळे मसाले हलवून घेऊ. आता आपल्याला अंडी फोडून टाकायचे त्याच्यामध्ये. आता अंडी फोडून टाकते. अंड्याची आपल्याला भुर्जी करायची आहे. 5 अंडी मी फोडून टाकलेले त्या कांद्यामध्ये. आता सर्व अंडी हलवून घ्यायची अशी चांगली. गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे, म्हणजे लवकर अंडी आपली विरघळली जातात. आता ह्या स्टेपला ना आपण टोमॅटो चिरलेले ते टाकून घ्यायचं आहे. मी टोमॅटो टाकून घेते. आता टोमॅटो हलवून घेऊ. आता मी लाल तिखट टाकून घेते. घाटी मसाला आहे 1.5 चमचा. आता आपल्या या मसाल्याला हलवून घेऊ. आता हा मसाला चांगला या अंड्यामध्ये हलवून घ्यायचा. तिला भुर्जीमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेऊ आपण. साईडनी तेल टाकून घ्यायचं, म्हणजे भुर्जी चांगली लागते. आता या भुर्जीवरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं भुर्जीला शिजवून घ्यायची, म्हणजे आपलं टोमॅटो पण चांगलं शिजलं जाईल. मागणं तेल टाकल्याने टोमॅटो एकदम मऊ होतं, त्यामुळे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवते. आता आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे.
गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा. तर बघा, लगेच पडदिशी स्वयंपाक करायचा असेल ना तर सर्व काही साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर करायचा, म्हणजे स्वयंपाक आपला लगेच होतो. तर मी तर आत्ताच स्वयंपाकला घातलं, तर म्हणजे 8:30 पावणे 9 वाजले असतील. आता 9:30 वाजले मला सगळा स्वयंपाक झाला. चपाती पण केल्या, भाजी सुकी पातळ, भात सर्व काही केलेलं आहे. आता जेवाय बसणार आहे. तर सर्वांनी जेवण करायला. आपण भाज्या वगैरे चिरून घेतल्या का नाही, स्वयंपाक आपला लगेच होतो. तर झालेला आहे माझा स्वयंपाक सगळा. तर गॅस बघा बंद आहे. तुम्हाला मटकीची भाजी दाखवते, त्यानंतर भुर्जी पण आपली झालेली आहे ती पण दाखवते. मस्त अशी भुर्जी आपण करून घेतलेली आहे. तर दाखवते तुम्हाला मी. तर इथे बघा भुर्जी पण आपली मस्त अशी झालेली आहे आणि इकडे मटकीची भाजी सुद्धा झालेली आहे. गॅस आपला बंद केलेला आहे. आता ताईने व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कालच्या व्हिडिओला भरभरून कमेंट केल्या आणि मस्त छान छान कमेंट केल्या. खूप छान तुमचा सपोर्ट आहे मला, असाच कायमचा राहून द्या. तर आता मी व्हिडिओचा एंड इथंच करते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.